नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा गोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। दर रविवारी आणि सोमवारी आपण आठवड्याभराच्या ज्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या कव्हर करत असतो। तशा तर दररोज चालू घडामोडी करायला पाहिजे परीक्षेच्या दृष्टीने, पण आपण आठवड्याभराच्या एकदाच करतो जेणेकरून आपला वेळ वाचतो। त्यामुळे जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या रेल्वे झोनने पार्सल आणि मालवाहतुकीसाठी नेक्स्ट जेन रेल पार्सल ॲप लॉन्च केलेलं आहे? तर ते आहे दक्षिण रेल्वे यांनी हे ॲप लॉन्च केले आणि दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे चेन्नईला। दुसरा प्रश्न आहे, कोणत्या देशाने अफगाणिस्तान तालिबान विरुद्धात ऑपरेशन गजब-लिल-हक सुरू केले आहे? तर ते आहे पाकिस्तान। पाकिस्तानने अफगाणिस्तानातील तालिबानविरुद्ध गजब-लिल-हक हे युद्ध सुरू केलेलं आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, इंडोनेशियाच्या केराजन कुताई मलावरम रॉयल इन्स्टिट्यूटने कोणत्या भारतीय व्यक्तिमत्वाला दाते या प्रतिष्ठित शाही पदवीने सन्मानित केलेलं आहे? तर ते व्यक्ती आहेत डॉक्टर भार्गव मल्लाप्पा। हे काय आहेत? तर MBRA ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि यांनी इंडोनेशिया आणि भारत यांचे सांस्कृतिक तसेच सामाजिक संबंध मजबूत करण्यासाठी कार्य केलेलं आहे। ते एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, म्हणून त्यांना इंडोनेशियातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार दाते यांनी सन्मानित केलेलं आहे। यानंतर चौथा प्रश्न आहे, लार्सन अँड टुब्रो म्हणजेच L&T लेसर इंटरफेरमिनिट ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेशन म्हणजेच लिगो इंडिया वेधशाळा कोठे स्थापित केलेली आहे? तर लिगो इंडिया ही वेधशाळा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथे स्थापन करण्यात आलेली आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 5, भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय गोलमेज परिषद 2026 कोठे आयोजित केली जात आहे? तर भारतीय निवडणूक आयोगाची जी गोलमेज परिषद आहे 2026 ती नवी दिल्ली येथे आयोजित केली जात आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 6, भारतीय सैन्याने अग्निवर्षा लष्करी सराव कोठे आयोजित केलेला आहे? तर अग्निवर्षा लष्करी सराव पोखरण राजस्थान येथे आयोजित केलेला आहे। यानंतर 7वा प्रश्न आहे, इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटी फॉलोअर्स गाठणारा जगातील पहिला नेता कोण बनला आहे? तर तो आहे नरेंद्र मोदी। आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटी फॉलोअर्स गाठून जगात विश्व रेकॉर्ड तयार केलेलं आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 8, केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी कोणत्या संस्थेत एकीकृत प्रत्यारोपण युनिट आणि रोबोटिक सर्जरी सिस्टीमचे आभासी उद्घाटन केलेले आहे? आभासी म्हणजे व्हिडिओ कॉल थ्रू। तर ते आहे एम्स भुवनेश्वर येथे त्यांनी हे एकीकृत प्रत्यारोपण युनिट सुरू केलेलं आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 9, मणिपूर हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर ते आहेत बलवीर सिंग चव्हाण। या अगोदर गुवाहाटीचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते या न्यायिक चौकशीसाठी आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता केंद्र सरकारने बलवीर सिंग चव्हाण यांची त्या न्यायिक आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 10, तेरीच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2026 अंतर्गत हिम कनेक्ट कुठे आयोजित केलेली आहे? तर ती आहे हिम कनेक्ट ही नवी दिल्ली येथे आयोजित केलेली आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 11, प्रदूषण कमी करण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या पहिला राष्ट्रीय स्तरावरील परिणाम आधारित पर्यावरण पुरस्कार सुरू केलेला आहे? तर हा पुरस्कार आहे झिरो पुरस्कार।
झिरो पुरस्कार नेमका काय आहे हे आपण अगोदर समजून घेऊया. झिरो पुरस्कार हा आपण जे काही पर्यावरणाचं नुकसान करत आहोत, जसं की वायू, जल आणि जमीन प्रदूषण करून हे कमी करणाऱ्या जो कोणता राज्य असेल त्याला हा झिरो पुरस्कार देण्यात येईल. आणि यामध्ये 3 आहेत लेवल्स, जसं की वायू प्रदूषण घट, जल प्रदूषण घट आणि जमीन प्रदूषण घट. यामध्ये ज्यांनी वायू, जल आणि जमीन प्रदूषण घट केली त्यांना हा पारितोषिक भेटणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 5 कोटी रुपये राखीव ठेवलेले आहेत. यानंतर 12वा प्रश्न आहे, केंद्राच्या PM श्री योजनेच्या धर्तीवर कोणते राज्य सरकारने राज्यात CM श्री स्कूल योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर PM श्री योजनेअंतर्गत 5 सप्टेंबरला ही योजना सुरू केली होती. त्यामध्ये 14,500 स्कूलमध्ये CBSE पॅटर्न राबवून शिक्षणाचा दर्जा उच्च करण्याचा प्रयत्न PM श्री योजनेअंतर्गत केला जाणार आहे. तर त्याची CM श्री स्कूल योजना ही करण्याचं ठरवून हरियाणा हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. यानंतर 13वा प्रश्न आहे, ग्लोबल रेसिडेन्स प्रोग्राम इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या देशाने पहिला क्रमांक पटकावला आहे? तर तो पहिला क्रमांक पटकावणारा ग्रीस हा देश आहे. दुसऱ्या क्रमांकावर 3 देश आहेत, ज्यामध्ये संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE, इटली आणि स्वित्झर्लंड असे 3 देश आहेत. आणि तिसऱ्या नंबरला आहे पोर्तुगाल. यानंतर प्रश्न क्रमांक 15, आपल्या पदावरून राजीनामा देणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अध्यक्ष आणि CEOचे नाव काय? तर ते आहेत बोर्गे बेड्रो यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 16, कोणत्या राज्य सरकारने फेब्रुवारी 2026च्या अर्थसंकल्पात मुलीसाठी राणी दुर्गावती योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर ते आहे छत्तीसगड. छत्तीसगडचे अर्थमंत्री OP चौधरी यांनी राणी दुर्गावती योजना ही मुलींच्या कल्याणासाठी सुरू केलेली योजना आहे आणि फेब्रुवारी 2026 मध्ये मांडलेली ही एक योजना आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 17, भारतीय हवाई दलात सर्वात मोठा हवाई सराव वायुशक्ती 2026 कोठे आयोजित केलेला आहे? तर तो आहे जैसलमेर, राजस्थान येथे. वायुशक्ती 2026 हा हवाई दलाचा सर्वात मोठा हवाई सराव सुरू केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 18, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरातून देशव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे? तर ते सुद्धा राजस्थानमधील अजमेर हे शहर आहे, ज्यामधून HPV ही लस गर्भाशयाच्या ग्रेव्हीच्या कर्करोगाला रोखण्यासाठी सुरू केलेली लस आहे, जिच्यामध्ये गार्डसिल 4 नावाची लस वापरली जाणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 19, कोणत्या हवाई दलाच्या तळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वदेशी बनावटीच्या हल्ल्याच्या लढाऊ हेलिकॉप्टर HLA प्रचंडमध्ये सहवैमानिक म्हणून उड्डाण करणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत? तर ते जोधपूरमधील हवाई दळ होतं, जेथे राजस्थान जोधपूरमधल्या हवाई दलावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वदेशी बनावटीचे जे हेलिकॉप्टर आहेत त्यामध्ये को-पायलट म्हणून कार्य केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 20, 28 फेब्रुवारी 2026 रोजी बोत्सवाना येथील विमानाने आणलेले 8 चिते भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडले जाणार आहे? आता आपण 28 फेब्रुवारीला बोत्सवाना या देशातून विमानाने 8 चिते आणले, ज्यामध्ये 6 मादी आणि 2 नर होते आणि हे आता आपण कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश येथे सोडणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 21, भारतातील पहिली नेट झिरो पंचायत म्हणून कोणत्या पंचायतीला मान्यता मिळालेली आहे? तर नेट झिरो पंचायत म्हणजेच काय, तर CO2चं कार्बन उत्सर्जन जे आहे ते झिरो करणारी पंचायत ही बेला महाराष्ट्र
भंडारा जिल्ह्यातील ठरलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 22, सिक्कीममधील पाकयोंग विमानतळाचे नाव कोणत्या स्वतंत्र सैनिकाच्या नावावर ठेवले जाईल? तर जे की गांधी पोखरेल असं त्यांना म्हणतात, ते आहेत त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर हे सिक्कीममधील पाकयोंग विमानतळाचं नाव ठेवलं जाईल. आपल्याला सर्वांना माहीत आहे राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला जाहीर केला जातो आणि 1928 मध्ये CV रमन यांनी रमन इम्पॅक्ट शोधून काढला, म्हणून 28 फेब्रुवारीला आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. यानंतर प्रश्न क्रमांक 23, खेलो इंडिया हिवाळी खेळ हे 2026 मध्ये कोणत्या संघाने सलग तिसऱ्यांदा पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर ते आहेत भारतीय लष्कर. यानंतर प्रश्न क्रमांक 24, सायबर गुन्हेचे जाळे तोडण्यासाठी आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी कोणत्या राज्य पोलिसांनी ऑपरेशन क्रॉकडाऊन सुरू केलेले आहे? तर ऑपरेशन क्रॉकडाऊन हे तेलंगणा पोलिसांनी सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये सायबर गुन्ह्याचे जे जाळे आहेत ते तोडायचे आणि आर्थिक जी फसवणूक होती ते रोखण्यासाठी. यानंतर प्रश्न क्रमांक 25, आदिवासी भूमिहीन कुटुंबांना जमिनीचे पट्टे वाटण्यासाठी कोणत्या राज्याने मिशन वसुंधरा 3.0 सुरू केलेले आहे? तर मिशन वसुंधरा 3.0 हे आसाम राज्यानं भूमिहीन आदिवासी कुटुंबांना जमिनीचे पट्टे वाटण्यासाठी सुरू केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 26, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कोणत्या नदीवर बांधलेल्या राष्ट्रीय जलमार्ग 2 वरील 3 प्रमुख आंतरराष्ट्रीय जलमार्ग प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहेत? तर ते जलमार्ग ब्रह्मपुत्रा नदीवरला आहे, जे आसाममधील दिब्रुगड येथे 3 प्रकल्प होत आहेत. ते राष्ट्रीय जलमार्ग 2 वर होत आहेत आणि ते ब्रह्मपुत्रा नदीवर आहेत, जे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आहे यांनी याचे उद्घाटन केलेले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 27, रसायने आणि खते मंत्रालयाच्या नव्याने पुनर्रचित हिंदी सल्लागार समितीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे किंवा करण्यात आली आहे? तर ते आहेत JP नड्डा, म्हणजेच जयप्रकाश नड्डा यांची रसायन आणि खते मंत्रालयाच्या नव्याने पुनर्रचना हिंदी सल्लागार समितीमध्ये अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 28, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी कोणत्या राज्यात भारताचे पहिले राज्य नौ उन्मेषण अभियान स्कीम सुरू केलेलं आहे? तर हे त्रिपुरा राज्यामध्ये सुरू केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 29, पॅरिस करारांतर्गत संयुक्त राष्ट्रांनी प्रथमच कोणत्या देशाच्या क्लीन कुकिंग प्रोजेक्ट कडून कार्बन क्रेडिट मंजूर केले आहे? तर पहिल्यांदाच कार्बन क्रेडिट हे म्यानमार यांना भेटलेलं आहे. आता हे कार्बन क्रेडिट काय आहे? तर कार्बन क्रेडिट हे पॅरिस करारांतर्गत येतं, ज्यामध्ये प्रत्येक देशाला एक टार्गेट दिलं जातं. त्या टार्गेटनुसार तितक्या वर्षात आपल्याला तितकं कार्बनचं प्रमाण कमी करायचं असतं. पण आपल्याला जे टार्गेट दिले त्याच्यापेक्षाही आपण जास्त प्रमाण, म्हणजे 5%, समजा 10% टार्गेट दिले आणि आपण 5% अचीव केलं, म्हणजे आपल्याला 10%पेक्षा कमी झालं, म्हणजे 5% जे आपल्याला दुसरं आहे त्याला आपण कार्बन क्रेडिट म्हणू शकतो आणि जे आपण ते दुसऱ्या देशाला पण विकू शकतो. असंच म्यानमारने सुद्धा कार्बन क्रेडिट मिळवलेलं आहे आणि ते त्यांनी दक्षिण कोरियाला विकलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 30, रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघाने जिंकली आहे? तर रणजी ट्रॉफी ही जम्मू काश्मीर या संघाने जिंकली आहे आणि तिचा उपविजेता ठरला आहे कर्नाटक. यानंतर प्रश्न क्रमांक 31, कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने जगातील पहिले AI संचालित सरोवर फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर लॉन्च केले आहे? तर ते आहेत संयुक्त अरब अमिराती, म्हणजेच UAE या देशानं मध्यवर्ती बँक, जशी की आपली RBI आहे त्याप्रमाणे UAEच्या बँकेत त्यांनी काय केलं आहे, AI संचालित, म्हणजे जे आपलं AI वर्क करेल ते फायनान्शियल क्लाउड सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर
लॉन्च केलं आहे, ज्यामुळं आपली आर्थिक स्थिती तर म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती तर सुधारेलच, पण जे काही घोळ घोटाळे होतात ते पण होणार नाहीत. यानंतर प्रश्न क्रमांक 32, जगातील सर्वात मोठी दूरसंचार परिषद मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 कोठे आयोजित केली आहे? तर ती आहे बार्सिलोना, स्पेन येथे जगातील सर्वात मोठी दूरसंचार मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 आयोजित केलेली आहे. कोठे? तर बार्सिलोना, स्पेन. यानंतर प्रश्न क्रमांक 33, राजस्थानमधील प्रसिद्ध हिल्स स्टेशन माउंट आबूचे नवीन नाव काय आहे? तर तेथील मुख्यमंत्री जे भजनलाल शर्मा आहेत यांनी आता माउंट आबूचं नवीन नाव ठेवलंय आबूराज. यानंतर प्रश्न क्रमांक 34, उत्तर युरेशियातील अत्यंत दुर्मिळ लहान डायव्हिंग बदक प्रजाती स्मू मर्जेलस ॲबेलस ही त्याचं शास्त्रीय नाव आहे, पहिल्यांदाच भारतातील कोणत्या ठिकाणी आढळलं आहे? तर ते आढळलं आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये. हा जी स्मू डायव्हिंग बदकाची जी एकदम दुर्मिळ जात आहे ती आपल्याला भेटलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 35, कोणत्या भारतीय विमानतळाने सलग दुसऱ्या वर्षी 2025 मध्ये ASQ बेस्ट एअरपोर्ट ॲट अरायव्हल्स हा जागतिक पुरस्कार जिंकला आहे? तर ते आहे मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, ज्याने सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा बेस्ट अरायव्हल हे पुरस्कार जिंकलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 36, कोणत्या शहराने एका तासात 2,51,461 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नाव नोंदवलेलं आहे? तर ते आहे वाराणसी. वाराणसी या शहरामध्ये 2,51,461 रोपे लावली गेलेली आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 37, कोणत्या कारवाई अंतर्गत इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणच्या अणु आणि लष्करी तळावर हल्ला केलेला आहे? तर यामध्ये 2 हल्ले करण्यात आले, जे की इस्रायलने ऑपरेशन रोअरिंग लायन म्हणून एक हल्ला केला आणि ऑपरेशन एपिक फ्युरी हा USAने इराणवर हल्ला केला. हे दोन्ही हल्ले अणु हल्ले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 38, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर असेंब्ली टेस्ट अँड पॅकेजिंग ATMची सुविधेने उद्घाटन कोठे केलेलं आहे? तर हा आपल्या महाराष्ट्रालाच सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट भेटला होता, जो की गुजरातमध्ये नेला गेला. तो आहे स्वानंद गुजरात येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमीकंडक्टर असेंब्ली टेस्ट अँड पॅकेजिंग ATMची सुविधेचं उद्घाटन केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 39, नवी दिल्ली येथे होणाऱ्या 11व्या व्यावसायिक संवाद 2026 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोण आहेत किंवा कोण आलेत? तर ते आहेत डॉक्टर अलेक्झांडर सॅप. हे फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष आहेत, जे नवी दिल्ली येथे होणाऱ्या 11व्या व्यावसायिक संवाद परिषदेचे प्रमुख पाहुणे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 40, आयतुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणचे नवे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सर्वात पहिले आयतुल्ला अली खामेनी हे कोण आहेत आपल्याला माहिती पाहिजे. तर हे इराणचे सर्वोच्च नेते होते, ज्यांचा अमेरिका व इस्रायल यांच्या संयुक्त हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर 40 दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे इराणने. त्याचबरोबर 7 दिवसाची सुट्टीसुद्धा जाहीर केलेली आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर आयतुल्ला अली रेझा आराफी यांची नियुक्ती सर्वोच्च नेता म्हणून करण्यात आलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 41, AI आधारित तक्रार निवारणासाठी भारतातील पहिले एकात्मिक दिव्यांग सर्वोच्च पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर ते आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये AI आधारित तक्रार निवारणासाठी भारतातील पहिले एकात्मिक दिव्यांग सर्वोच्च
पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 42. भारताने कोणत्या देशासोबत $2.6 अब्ज युरेनियम पुरवठा करार आणि महत्त्वाच्या खनिजावर सहकार्य केले आहे? तर ते आहे कॅनडा. कॅनडा या देशात भारताने $2.6 अब्ज युरेनियम पुरवठा करार केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 43. कोणत्या देशाच्या माजी क्रिकेट कर्णधार एलिसा हिलने सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे? तर या एलिसा हिल ह्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू आहेत आणि यांनी क्रिकेट या खेळातून निवृत्ती घेतलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 44. भारताचा 93वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर तो आहे आरव डोगला. हा 93वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. 92वा ग्रँड मास्टर हा आर्यन वारशीने जो दिल्लीचा आहे आणि 91वा ग्रँडमास्टर हा VS राहुल तामिळनाडूचा आहे आणि 90वा ग्रँडमास्टर हा इलमपार्थ AR हा सुद्धा तामिळनाडूचा आहे. यानंतर या सेशनचा सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे 45वा प्रश्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्ली सरकारची कोणती महिला केंद्रीय कल्याणकारी योजना सुरू केलेली आहे? तर त्यांनी दिल्ली सरकारच्या 4 योजना सुरू केलेल्या आहेत, ज्यामध्ये पहिली आहे मोफत LPG सिलेंडर योजना, दुसरी आहे दिल्ली लखपती कन्या योजना, तिसरी आहे माझे हक्क माझे भांडवल आणि चौथी आहे गुलाबी राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड. ह्या 4 योजना द्रौपदी मुर्मू यांनी दिल्ली सरकारच्या महिला केंद्रीय कल्याणकारी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या आहेत. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.